नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पेठशिवणी तालुका पालम येथील सचिन भीमराव शिंगारे यांनी तंटामुक्ती अध्यक्षाच्या विरोधात दिली पालम पोलीस स्टेशनला तक्रार. पेठशिवणी येथील सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील व्यावसायिक असणाऱ्या युवकास पेठशिवणी तंटामुक्ती अध्यक्षाच्या संगनमताने त्यांचे भाऊ तथा त्यांच्या 2 मुलांनी दादागिरीने युवकास अमानुषरित्या मारहाण करण्यात आली तथा कौटुंबिक अर्वाच्य शिवीगाळ करण्यात आली. सचिन भीमराव शिंगारे यांनी पालम पोलीस स्टेशनला तक्रार देत तंटामुक्ती अध्यक्ष व त्याच्या 2 भावावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. पेठशिवणीमधील सचिन भीमराव शिंगारे हे ओमशाही नावाची त्यांची मशिनरीचे दुकान आहे आणि ते दुकान चालवतात. त्यांच्या दुकानाच्या बाजूला गावातील दासराव शंकर बडे यांची मशिनरी दुकान आहे. दिनांक 20/6/2026 रोजी दुपारी 2:50 दुकानात असताना शेजारी दुकानदार दासराव बडे याने त्यांच्या दुकानातील कागद कचरा दुकानाच्या समोर रोडच्या कडेला आणून टाकला. कचरा येथे का टाकतो म्हणून असे विचारले असता दुकानात माझ्यासोबत वादावादी करून मला माय घाल्या अशा गच्चाळ शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दासराव शंकर बडे, महेश बालाजी बडे या दोघांनी मिळून ही मारहाण केली. ही मारहाणीची घटना होत असताना शेजारील सुनील वाडेवाले, बाळासाहेब वाडेवाले, निळकंठ डोके यांनी भांडण सोडवासोडवी केले. दासराव बडे याने तू कसे दुकान चालवतोस म्हणून धमकावत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. यासाठी सचिन भीमराव शिंगारे यांनी पालम पोलीस स्टेशनला तक्रार देत त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी केली. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत.